महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे की अंग्रेजी विषय की कंप्यूटर टाइपिंग परीक्षा 10 जून से 14 जून तक चल रही है। इस परीक्षा के लिए बुल्ढाना जिले में भी 7 केंद्र है। कल जब यही परीक्षा चिखली के अनुराधा इंजीनियरिंग कॉलेज के परीक्षा केंद्र पर चल रही थी तो असल में 22 छात्र परीक्षा देने बैठे थे, लेकिन परीक्षा केंद्र में 14 छात्र परीक्षा दे रहे थे, जिसका मतलब है कि 8 अन्य छात्र घर से या कहीं और से परीक्षा देने की बात सामने आई है। शिक्षा परिषद के अध्यक्ष ने परीक्षा केंद्र के प्रमुख को वीडियो कॉल के माध्यम से छात्रों को परीक्षा केंद्र में दिखाने के लिए कहा। हालांकि उस समय केवल 14 छात्र परीक्षा केंद्र पर परीक्षा दे रहे थे और जब उनसे पूछा गया अन्य 8 छात्र कहाँ हैं, इस सवाल का केंद्राध्यक्ष ने कोई जवाब नहीं दिया। लेकिन असल में 22 छात्र ऑनलाइन परीक्षा में शामिल हुए, जिसका मतलब है कि 8 अन्य छात्र घर से या कहीं और से परीक्षा दे रहे थे। इस परीक्षा की यूजर आईडी और पासवर्ड केवल केंद्राध्यक्ष के पास होता है। हालांकि ये 8 छात्र बाहर से परीक्षा में शामिल हुए थे, इसीलिए बुल्ढाना के शिक्षा अधिकारी तुरंत इस केंद्र पर पहुंचे और इस सारी गड़बड़ी का पर्दाफाश किया, जिसके बाद जिला शिक्षा अधिकारी ने पुलिस में शिकायत दर्ज कराई है और बुल्ढाना शहर पुलिस स्टेशन में मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। काल दिनांक 13 रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होती। 403 नंबरची बॅच चालू असताना मी व्हिजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो। मी व्हिजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं। त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त 14 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर 22 विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले। त्यामुळे ते बाकीचे जे 8 विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं। त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या, पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही। त्यानंतर त्यांनी मला ते जे विद्यार्थी परीक्षागृहात नव्हते त्याचे मॅक आय डी मला पुरवलेत। त्या आधारावर मी तिथला जो IT टीचर आहे त्या IT टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक आय डी कुठे आहेत आणि संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत। ॲक्च्युअल ते मॅक आय डी फक्त त्या ज्या सेंटरचे IT टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत। ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की हे मॅक आय डी मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते। या विद्यार्थ्यांनी बाहेर कॉम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे। हा सगळा प्रकार उघड झाल्यावर माननीय परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आले नाही। त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या IT टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले आहे। त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।